महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर रावे पेण स्नेहसंमेलनात गुणवंतांचा सत्कार। मान्यवरांच्या उपस्थितीत सांस्कृतिक सोहळा उत्साहात संपन्न। पेण तालुक्यातील रावे पेण येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यामंदिर येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला। कला, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थान वहाड पनवेल येथील साई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय रवी शेटजी पाटील साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटन जनरल मॅनेजर माननीय श्री सुगतजी गमरे साहेब, चीफ जनरल मॅनेजर HRMSEDC यांची उपस्थिती होती। माननीय श्री BR पाटील साहेब, अध्यक्ष ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ रावे तथा निवृत्त पोलीस उपअधीक्षक, तसेच या सोहळ्यात मान्यवरांची मांदेळीमध्ये कार्यकारी अभियंता MSCB भिंगारी संजयजी ठाकूर साहेब, सचिव अरुण पाटील, सहसचिव राजाराम पाटील, खजिनदार KR पाटील, सहखजिनदार विलास पाटील, अनंत पाटील, बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यालयाच्या प्रगतीचे आणि शिस्तीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। 2 जानेवारी 2026ची सोनेरी सकाळ रावे येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयाच्या इतिहासात एका नव्या आयुष्याची सुवर्णलिपी लिहून गेली। शैक्षणिक वर्ष 2025-26चा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा केवळ कार्यक्रम न राहता तो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या भावनांचा एक अनुपम सोहळा ठरला। सोहळ्याची सुरुवात ज्ञानाचे आराध्य देवता शारदेच्या वंदनेने झाली। मंगलमय वातावरणात दीपप्रज्वलन करून मान्यवरांनी विद्येच्या देवतेला वंदन केले आणि यावेळी विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा उत्साह आणि डोळ्यातील स्वप्न वातावरणाला अधिकच चैतन्यमय करत होती। सरस्वतीची साधना आणि लक्ष्मी कुबेराचा वरदहस्त असेल तर यश हे आपलेच असते, असे वक्तव्य उद्घाटक माननीय श्री सुगतजी गमरे साहेब यांनी तसेच रवी शेटजी पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कारांचे सिंचन केले। तुम्ही ज्ञानाची कास धरून कठोर मेहनत केली तर समृद्धी आणि ऐश्वर्य तुमच्या पायी लोळण घेईल, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले। विविध स्पर्धात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जेव्हा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तेव्हा पालकांचे डोळे अभिमानाने पाणावले। केवळ विद्यार्थ्यांचेच नव्हे तर या कोवळ्या हातांना घडवण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे यावेळी भरभरून कौतुक करण्यात आले। शिक्षक हे केवळ ज्ञानाचे स्रोत नसून ते भविष्याचे निर्माते आहेत, अशा शब्दात मान्यवरांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सादर केलेले नृत्याविष्कार अत्यंत अप्रतिम होते। त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले। जणू काही रावेगावच्या भूमीत कलेचा इंद्रधनुष्यच अवतरला होता, असा भास उपस्थितांना झाला। स्नेहसंमेलन सोहळा म्हणजे रावे विद्यालयाच्या शिस्तीचा, विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा एक सुंदर कोलाज ठरला। घराकडे परतताना प्रत्येक जण मनात एक नवी उमेद आणि आठवणींची शिदोरी घेऊन गेला। वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सुंदररित्या संपन्न होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक SR शेंडगे सर तसेच शाळेचे शिक्षकवृंद, विद्यार्थिनी प्रतिनिधी, सर्व पदाधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक संघ, माता पालक संघ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान महत्त्वाचे ठरले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, रावे पेण।